नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल राहुल इन वंडरलँडवर. मी आहे आपला होस्ट राहुल पेंढारकर. आज आम्ही आहोत अक्कलकोटमध्ये. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं वास्तव्य स्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये काय बघायला मिळणार आहे? या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले नंबर 1, हाऊ टू रीच अक्कलकोट. आपण अक्कलकोटला कसं पोहोचू शकतात. नंबर 2, वेअर टू स्टे अँड ईट इन अक्कलकोट. अक्कलकोटला आल्यावरती सगळ्यात उत्तम सोय राहायची कुठे आहे, सगळ्यात उत्तम खायला कुठे मिळेल हे आपण बघूया. नंबर 3, अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं वास्तव्य स्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे. तर थोडं आपण जाणून घेऊया अक्कलकोटबद्दल, स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राबद्दल थोडंसं जाणून घेऊया. जर का आपण अक्कलकोटला पहिले आला असाल तर आपण श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर आणि श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर इकडे तर नक्कीच जातात. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले जागा आहेत अक्कलकोटमध्ये जिथे स्वामी समर्थ महाराज जायचे आहेत आणि त्यांचं काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नंबर 5, जर का आपण अक्कलकोटमध्ये 4-5 दिवस राहिला आहात तर अक्कलकोटपासून काही ठिकाणं आहेत जे आपण एका दिवसामध्ये कवर करू शकतात. तर आपण जाणून घेऊया आपण असे कुठे कुठे जाऊ शकतात आणि त्याचं काय महत्त्व आहे. तर मित्रांनो, स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग. तर पॉईंट नंबर 1, हाऊ टू रीच अक्कलकोट. अक्कलकोट हे सोलापूरपासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे. तर जर का आपण महाराष्ट्रामधून अक्कलकोटमध्ये येणार असाल तर द बेस्ट स्टेशन टू गेट डाऊन इज ॲट सोलापूर. सोलापूरवरून आपल्याला सारखे MSRTCचे बसेस मिळतात अक्कलकोटला यायला. जर का आपण साऊथमधून कुठून येणार असाल तर द बेस्ट स्टेशन टू गेट डाऊन इज अगेन ॲट सोलापूर, बट समटाईम्स इट्स गुड टू गेट डाऊन ॲट गुलबर्गा. तर गुलबर्गावरून पण आपल्याला सारखे बसेस, प्रायव्हेट टॅक्सीज अक्कलकोटला आहेत. बाय एअर इफ यू वॉन्ट कम, द बेस्ट एअरपोर्ट टू गेट डाऊन इज ॲट गुलबर्गा. तर गुलबर्गाला आता जस्ट नवीन एअरपोर्ट लॉन्च झाला आहे आणि आपण गुलबर्गाला बँगलोरवरून फ्लाय करून येऊ शकता. तिकडनं मग बसेस आणि प्रायव्हेट टॅक्सीजनी आपण अक्कलकोटला येऊ शकतात. तर मित्रांनो, वेअर टू स्टे अँड ईट इन अक्कलकोट. अक्कलकोटमध्ये जर का आपण वीकडेजमध्ये आलात तर आपल्याला भक्त निवास या ठिकाणी आपल्याला इझिली रूम्स मिळून जातील. 550-600 रुपये पर नाईट या बेसिसवरती आपल्याला इझिली इथे रूम्स मिळतील. इथे नाही मिळालेत तर यात्री निवास जे वटवृक्ष मंदिर आहे त्याच्यासमोर यात्री निवास जे आहे अन्नछत्र मंडळाचं, तिकडे आपल्याला नक्की रूम मिळतील. जर का आपण वीकेंड्समध्ये किंवा लाँग वीकेंड्समध्ये आलात तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो इकडे रूम्स मिळण्यामध्ये किंवा यात्री निवासमध्ये रूम्स मिळण्यामध्ये. तर त्यावेळी आपण अक्कलकोटमध्ये जे प्रायव्हेट हॉटेल्स आहेत जसे की वृंदावन हॉटेल, विकास हॉटेल, प्रेसिडेंट्स पॅलेस या हॉटेल्समध्ये आपण रूम्स ट्राय करू शकतात. तिकडे थोडेसे महाग आहेत, पण आय वूड सजेस्ट दिस इज द बेस्ट प्लेस टू स्टे बिकॉज इकडे मंगलमय वातावरण असतं. सकाळी स्वामी समर्थांचा जप चालू असतो, मंदिर इकडनं जवळ आहे, आरतीचा आवाज येतो. यू नो दॅट इट मेक्स अ डिफरन्स. सो वेन यू कम, ट्राय इन भक्त निवास और यात्री निवास फर्स्ट अँड देन गो फॉर दी प्रायव्हेट हॉटेल. तर आता आपण अक्कलकोटला राहायला आहात आणि आपल्याला ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर कुठे करायचा ह्याचा जर का प्रश्न पडत असेल, आपण जर का भक्त निवासमध्ये असाल तर द बेस्ट प्लेस टू कम अँड ईट इज उपहारगृह. हे भक्त निवासच्या कॉम्प्लेक्समध्येच आहे. तर सगळ्यात उत्तम जागा आहे. इथे आपल्याला घरगुती जेवण मिळेल, शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल. जर का आपण यात्री निवासमध्ये किंवा अजून कुठे असाल तरी पण इट्स लाईक ऑलमोस्ट ए वॉकिंग डिस्टन्स किंवा तुम्हाला ऑटो पण मिळेल इकडे यायला. पण द बेस्ट प्लेस टू ईट इन अक्कलकोट आय वूड सजेस्ट इज भक्त निवास उपहारगृह. इथे आपल्याला एकदम रिझनेबल रेट्समध्ये आपल्याला खायला मिळेल. तसे म्हटलं तर मंदिराजवळ आपल्याला बरेच काही हॉटेल्स, घरगुती जेवण मिळेल. आपण जर का साऊथमधून येणार असाल, इफ यू आर फ्रॉम साऊथ इंडिया, यू विल गेट इडली, मेदूवडा, डोसा, उत्तपम, एव्हरीथिंग नियर द टेम्पल. बट इफ यू वॉन्ट ट्राय दी प्युअर महाराष्ट्रीयन फूड, यू शुड कम हिअर इन उपहारगृह इन भक्त निवास. तर आता आपण जाऊया श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराकडे आणि थोडंसं जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राबद्दल. पंजाबमध्ये पानिपत जवळ एक गाव आहे छेली. तर श्री स्वामी समर्थ महाराज छेली गावात प्रथम प्रगट झालेत. त्याच्यानंतर स्वामी कर्दळी वनामध्ये गेलेत. कर्दळी वनामध्ये स्वामी समर्थांनी 300 वर्ष तपस्या केली. तपस्या करत असताना त्यांच्या भोवती एक वारुळाचा डोंगर निर्माण झाला. तेव्हा एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड त्या वारुळाच्या डोंगरावरती पडली आणि स्वामींच्या मांडीमधून रक्त आलं. तेव्हा स्वामींची तपस्या भंग झाली आणि त्याच्यानंतर स्वामी देशामध्ये लोककल्याणासाठी निघाले. कर्दळी वनातून स्वामी निघालेत तर काशी,
केदारनाथ, नंतर स्वामी गेलेत कलकत्त्याला स्वामींनी काली मातेचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर स्वामी आलेत मंगळवेढ्यामध्ये. तर मंगळवेढ्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी 12 वर्ष वास केला. मंगळवेढ्यामध्ये स्वामी समर्थांचे अनेक लीला लोकांना बघायला मिळाले. तर मंगळवेढ्यामध्ये स्वामी समर्थ महाराज 1844 ते 1856 या काळामध्ये राहिले. मंगळवेढ्यामधून स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला 1857 या साली आलेत आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये 22 वर्ष लोककल्याणासाठी वास केला. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये दररोज दुपारी आणि संध्याकाळी अन्नछत्र मंडळातर्फे भाविकांना मोफत महाप्रसाद दिला जातो. तर आम्हाला ही सुवर्ण संधी मिळाली महाप्रसाद घ्यायची. तर आम्ही पोचलो अन्नछत्र मंडळाच्या महाप्रसाद हॉलमध्ये. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय. तर आपण सुरुवात करूया अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर आणि समाधी मंदिर ह्याच्या व्यतिरिक्त काय काय आहे हे बघण्याची. सगळ्यात पहिले आपण आलो आहोत बाळाप्पा मठामध्ये. तर माझ्या मागे जे आपण बघू शकतात हे बाळाप्पा मठ आहे. तर आपण जर का स्वामी चरित्र सारामृत वाचलं असेल तर त्याच्यामध्ये स्वामींनी बाळाप्पाला आदेश दिला होता की जाऊन मठ स्थापन कर आणि तपस्या कर. तर हा तो मठ आहे जो बाळाप्पांनी स्थापन केलेला आहे. तर आतमध्ये आपण बघू शकलात बाळाप्पांची समाधी आहे आणि आतमध्ये एक मंदिर आहे आणि या ठिकाणी इथे काशीचं शिवलिंग आहे जे रामदास स्वामींनी स्वतःहून इथे स्थापन केलेलं आहे. तर आपण आता काशीचं शिवलिंग पण बघूया आणि आतमध्ये जाऊन आपण बाळाप्पांच्या मठामध्ये जाऊन दर्शन पण घेऊया. चला. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर जेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा आलेत 1856-57 साली, तेव्हा ते सगळ्यात पहिले या खंडोबा मंदिरमध्ये आलेत. हे खंडोबा मंदिरमध्ये स्वामी येऊन बसलेत आणि तिकडे काही बंधूंनी त्यांची चेष्टा करायचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्यांना कळलं की स्वामी सिद्ध पुरुष आहेत तेव्हा ते स्वामींना चोळाप्पाच्या घरी घेऊन गेले. चोळाप्पा हे फार मोठे साधू भक्त होते. ते साधू फकीर बाबा संन्यासी यांना जेवायला देत असत. तर ते जे बंधू होते ते स्वामी समर्थांना चोळाप्पाच्या घरी घेऊन गेले. त्याच्यानंतर स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये चोळाप्पाच्या घरी वास केला, वटवृक्ष मंदिरामध्ये वास केला.
समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी तर ही जागा आहे जिथे बाळाप्पा जे होते कर्नाटकमधून आले होते अक्कलकोटमध्ये, त्यांनी इथे बसून 12 वर्ष तपस्या केली. स्वामींनी बाळाप्पाला 12 वर्ष तपस्या करायला सांगितली. या जागी बसून बाळाप्पांनी 12 वर्ष तपस्या केली आहे. I'm feeling so blessed to be here. ते बाळाप्पा महाराज इकडे लाईट नाही आहे, त्यामुळे मी मोबाईलचा लाईट यूज करतोय. काळ्या पाषाणाची आणि मानवरूपी देहाची जी मूर्ती आहे हनुमानची, ती 1600 साली रामदास स्वामींनी स्थापन केली आहे. आपण आता चाललो आहोत दर्ग्यावर. हा दर्गा जो आहे ते स्वामी समर्थ महाराज येऊन बसायचे. चला आपण बसूया. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कितना साल पुराना है? 1000 साल पुराना है. 1000 साल. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरमध्ये. आणि आतमध्ये जे आपण बघू शकता तिकडे गर्दी, तिकडे स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे. तर चोळाप्पा महाराजांची इच्छा होती की स्वामी समर्थांची समाधी त्यांच्या वाड्यामध्ये व्हावी. तर आपल्याला मागे दिसतोय तो चोळाप्पाचा वाडा आहे आणि ही स्वामी समर्थांची समाधी आहे. आणि तिथे एक विहीर पण आहे जिथे स्वामी समर्थ महाराजांनी चमत्कार केलेला. तर हा चोळाप्पाचा वाडा आणि चोळाप्पा महाराजांच्या इच्छेप्रमाणे स्वामींची समाधी इकडे स्थापित केली आहे. तर चला आपण आता बघून दर्शन घेऊया. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज चोळाप्पा महाराजांचा वाडा, त्याच्या आतमध्ये चोळाप्पा महाराजांचं घर आहे आणि त्यांची ती विहीर पण आहे जिथे स्वामी समर्थ महाराजांनी चमत्कार केले.
तर 5 नंबरचा पॉईंट जो होता आपला की जर का आपण अक्कलकोटला 4-5 दिवस राहायला आहात तर आपण कुठे कुठे जाऊ शकतात. तर अक्कलकोटवरून आपल्याला पंढरपूर, तुळजापूर आणि गाणगापूर हे तिन्ही जवळ आहेत. तर जर का आपण अक्कलकोटमध्ये आहात तर सकाळी आपण जाऊन परत अक्कलकोटमध्ये येऊ शकतात किंवा तिथे पण राहायची सोय आहे. तर हे तिन्ही ठिकाणं आपण कवर करू शकतात जर का अक्कलकोटला आपला याचा प्लॅन असेल तर. तर मित्रांनो, आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोटला कसं येऊ शकतात. अक्कलकोटला आल्यावरती सगळ्यात चांगली राहायची सोय कुठे आहे, सगळ्यात चांगलं जेवण आपल्याला कुठे मिळेल. त्याच्यानंतर आपण पाहिलं अक्कलकोटचं काय महत्त्व आहे, श्री स्वामी समर्थांचं सार आपण थोडक्यात घेतलं. त्याच्यानंतर आपण पाहिलेत अक्कलकोटमध्ये विविध ठिकाणं आपण कुठे कुठे जाऊ शकतात आणि त्यांचं काय महत्त्व आहे. जसं की आपण पाहिलं खंडोबा मंदिर, जिथे स्वामी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला आलेले तेव्हा स्वामी खंडोबा मंदिरमध्ये बसले होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं बाळाप्पा मठ. बाळाप्पा हे स्वामींचे शिष्य होते, हे स्वामींचे भक्त होते, त्यांचा मठ आपण पाहिला. तिथे रामदास स्वामींनी जे काशीवरून आणून शिवलिंग जे स्थापित केलं आहे ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं श्री मारुतीचं मंदिर. समर्थ रामदास स्वामींनी 1600 साली ती मारुतीची मूर्ती जिथे स्थापन केली होती. त्याच्यानंतर आपण पाहिला तो दर्गा जिथे स्वामी समर्थ महाराज बसत असत. त्याच्यानंतर आपण स्वामींचं मुख्य मंदिर पाहिलं, वटवृक्ष मंदिर. तिथे स्वामी समर्थ महाराज जेव्हा चोळाप्पाच्या घरी आले त्याच्यानंतर 22 वर्ष स्वामी समर्थांनी तिथे वास केला, लोककल्याणासाठी तिथे वास केला. त्याच्यानंतर आपण पाहिलं स्वामींचं समाधी मंदिर. चोळाप्पा जे स्वामींचे भक्त होते त्यांची इच्छा होती की स्वामींची समाधी त्यांच्या वाड्यात व्हावी. तर ते जे समाधी मंदिर आहे तिकडे स्वामींची समाधी आहे आणि अजूनही ते जागृत स्थान आहे स्वामींचं. स्वामी तिथे आहेत. विथ दॅट सेड गाईज, वी हॅव कम टू एन एंड ऑफ दिस व्हिडिओ. मला आशा आहे की आपल्याला हा अक्कलकोटचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग वाटला असेल. जर का आपल्याला इंटरेस्टिंग वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि प्लीज शेअर करा आपल्या टाईमलाईनवरती, सोशल मीडियावरती. आहे माझा मुलगा मयुरेश. तर आय वुड लाईक टू स्पेशली थँक हिम because he played an important role. Without him I would not be able to shoot here because he carried the camera everywhere I went and he was like prompting me wherever I was doing some mistakes. He was prompting me and he was correcting me. So I would like to thank Mayuresh a lot. Thank you, Mayuresh. And also the young generation who are watching this video, Mayuresh also has a YouTube channel for gaming. What's your channel's name? Mayuresh the God. Mayuresh the God. If you are of Mayuresh's age, go ahead and subscribe to his YouTube channel Mayuresh the God and you'll find some interesting gaming videos there. We'll see you next week with another exciting episode. Till then, take care, be safe and keep smiling. तर मला एक सिक्रेट शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर. आपल्याला एक माहिती असेल, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. प्रयत्न केल्याशिवाय या जगामध्ये काही मिळत नाही. पण आपल्याला असं अनेक वेळा आढळलं असेल की आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला यश मिळत नाही. तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभे असतात. तर माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही स्वामी भक्त असाल, तुम्ही स्वामींमध्ये मानत असाल तर हे श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे छोटंसं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं सार आहे, चरित्र सार आहे. हे तुम्ही रोज एक अध्याय वाचा आणि प्रयत्न चालू ठेवा. तुमचे प्रयत्न कधी थांबवू नका. कीप फायटिंग, कीप वर्किंग, कीप डुईंग हार्ड वर्क. बट ॲट द सेम टाईम एक अध्याय रोज वाचा. दिवा लावताना रोज एक अध्याय वाचा सकाळी आणि तुमचे सगळे कार्य सफल होतील. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुमच्याबरोबर सिक्रेट शेअर करतो आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी